ते आपल्याला पाहायचं. काल एक संघ पाहिला आपण आंबेळेपाडाचा. 3 यजमान संघ आहेत या स्पर्धेमध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दत्ता 11 आंबेळे, माही 11 आंबेळे, तदनंतर आंबेळेपाडा एकाच गावातील संघ आहे. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकर एंडवर. बॅटर दत्ता गीते. पहिला चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला पहिले षटक घालण्यासाठी अभय आलेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर दत्ता गीते. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते कमलाकर. अभयचा बॉल फटका सुंदर सजवलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दत्ता गीते यांचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. तिथे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिला चेंडू एक सिंगल, पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल येते. अकाउंट ओपन होत असताना टीम दत्ता 11 आंबेळे या संघाचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दत्ता गीते आणि प्रदीप साठी हा बॉल फटका सुंदर. तिथे हवेमध्ये बॉल एक सिंगल येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तिथे सुंदर होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 3 या धावसंख्येवर. 3 ऑन द बोर्ड. दत्ता 11 आंबेळे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभय. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. पीटरचं क्षेत्ररक्षण या अगोदर खूप सुंदर झालं. मला वाटतं मोर्या प्रतिष्ठान खाटेघरचा संपूर्ण संघ उपस्थित होता. त्यांचं सहर्ष स्वागत. पॉइंटला जबरदस्त झेल आणि ते संपेल प्रदीपचा खेळ. आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये दत्ता गीते कर्णधार आहेत. कमलाकर गीते, कुमार गडगे, हिरमन भगत. फुल टॉस बॉल. काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द मॉर्निंग. जबरदस्त टोला. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. चौकार येतो. अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. वा का बॅटिंग मैदानामध्ये करतोय अक्षय. सकाळच्या सत्रामध्ये मन जिंकतोय. ब्रिलियंट स्ट्रोक. 4 रन. दोन बॉल मध्ये 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. एका मित्राकडून एका मित्राला पर्वणीय मैदानामध्ये दत्ता गीते खेळताना पाहायला मिळतोय. आणि दत्ता गीतेसाठी लगातार 3 चौकारांसाठी कैलास भांडे त्यांचे परम मित्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे चौकार हॅट्रिक होणार का ते आपल्याला पाहायचं. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. जशी मॅच पुढे जाईल तशा पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. सुंदर सुरुवात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामवंत पंच म्हणून ज्यांची खूप मोठी खासियत आहे माधवजी ठाकरे सर आहेत. जसे षटकार चौकार विकेट जाईल त्यांचा डान्सही आपल्याला पाहायला मिळेल.
मला वाटतं बॅट चेंजसाठी आता थोडासा कॉल केलेला आहे, थोडं फास्ट झाला. टीव्ही आहे ना आपली. तुलसीराम लिहून घे. तुलसीराम देशमुख. लिहिलं बघ. त्याचा उल्लेख करा बघा. पहिला चेंडू लाईन थोडीशी भरकटताना पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये स्टाईल मध्ये हा वाईटचा इशारा पहा, ही अदा आहे आणि त्याच्यावर सध्याच्या घडीला दुनिया फिदा आहे असे माधवजी ठाकरे. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये गणेश आलेत. स्ट्रायकर इनवर दत्ता गीते. इथे टाकलेला बॉल मला वाटतं इथेही जर आपण पाहिलं तर पंचांचा अवांतरचा इशारा येताना पाहायला मिळेल. ही स्टाईल आहे, हे अदा आहे. पहा सकाळच्या सत्रामध्ये मनोरंजन करत असताना माधवजी ठाकरे. वाईट बॉल, वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावपलकावर. आमचे कॅमेरामन देखील ते चित्र आज चांगल्या दर्जाने टिपतील. टेन क्रिक लाईव्ह यासाठी ओळखले जाते. इथे टाकलेला बॉल फटका इथे फसलाय, तिथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. थँक्यू. मोर्या प्रतिष्ठान दौलत, मोर्या प्रतिष्ठान कर्णधार दौलत, योगेश, सदा आणि अजून कोणी खेळाडू असेल त्यांनी या ना आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा. विराज ताबडतोब तेवढी ताबडतोब प्लेइंग 11ची लिस्ट भरून द्यायची. नवीन फलंदाज मैदानामध्ये हिरामन भगत मैदानामध्ये दाखल होतात. 13 धावा धावपलकावर. फुलटॉस बॉल, काय फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. फुलटॉस बीमर +4, 5 धावा. खूप वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. ब्रिटिश 11 न्यू ब्रिटिश 11 देवगाव हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हा होणार सर्व होतील. आताची सुरुवात आहे आणि प्रेक्षक वर्ग तेच पाहायला आलेले आहेत की माधव ठाकरे सरांचा डान्स कसा होणार. गोलंदाज तयार. सुरेखाचा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका खेळला. फ्रीडचा बॉल होता. हिरामन साठी एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 19 धावा धावपलकावर. दत्ता 11 आंबेळे हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 19 धावा धावपलकावर. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ते आता अक्षय, ज्यांच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आलेले आहेत. सलगचा 3रा चौकार येणार का ते आपल्याला पाहायचं. ब्रिलियंट बॅटिंग अक्षयच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे तो गणेश. 19 धावा आहेत. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे पाहिजे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील नामवंत पंच शहापूर, भिवंडी, बदलापूर, सध्याच्या घडीला मुरबाड या विभागामध्ये अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व आहे माधवजी ठाकरे. दुसऱ्या बाजूला धर्मेंद्रजी वर्मा
आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेस मैदानामध्ये माधवजी ठाकरे आणि राकेश या होतील येतील त्यावेळेस मजा येईल, कारण दोघांची उंची सेम आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. फुलटॉस चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी ते घेतलेली आहे. काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का सर? ओके, पंचांचाच रिव्ह्यू आहे. तिसरे पंच रॉकी सर. नो बॉल. आणि मला वाटतं आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही, कारण हा सेकंड बीमर त्याने हाताळलेला आहे. नेक्स्ट बॉल असेल अक्षयसाठी फ्री हिट. धावफलकावर धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती दत्ता 11 अंबेळे टीम जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये गोलंदाजीने केलेल्या चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. उर्वरित षटक आता कोण टाकणार ते आपल्याला पाहायचंय. मोरया प्रतिष्ठान खाटेकरचे मुख्य आयोजक सदाशिवजी खाटेकर उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. फ्री हिटचा बॉल, फटका जबरदस्त. अक्षयच्या पाठमधून अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत चौकार. माधवजी ठाकरे सरांची झलक. येतो सिर्फ झाक्या, पिक्चर अभी बाक्या. ही सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाला. धावफलकावर धावसंख्या 25, 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षयसाठी हा चेंडू, कव्हरला फटका. तिथे पीटर बॉलवर आलेत. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पीटर यांचा थोडासा खराब होताना पाहायला मिळतोय. 2 धावा येताना पाहायला मिळतील. हा खेळाडू दिसतो तेवढा छोटा नाहीये, त्याची बॅटिंग अतिशय जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षण मध्ये थोड्याशा चुका घडल्या. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 27, 27 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्कवर. इथे राखलेला बॉल, सुंदर असा चेंडू जो मात्र हतळलाय. चेंडू डॉट चेंडू, निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्यात चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना दत्ता 11 आंबेळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता शेठ गीते यांनी प्रस्तुत केलेल्या संघात त्यांचे सर्व सहकारी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये कमलाकर आहेत, कुमार आहेत, हिरामन आहेत, 2 हिरामन आहेत, भावेश, प्रदीप, अक्षय आणि तिथे अजून एक धक्का. आता अक्षयला परतावा लागतोय. हा धक्का क्रमांक 3 टीम दत्ता 11 ला. डीजे
27 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये कुमार आलेत, अभय आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत कुमार गडगे. त्यांची बॅटिंग मैदानामध्ये कशा प्रकारे होणार. हिरामन चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतोय, त्याची बॅटिंग कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. दत्ता 11 हा संघ 5 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारतोय ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या बाजूला जय हनुमान किसळ हा संघ कितपर्यंत या संघाला रोखतोय ते आपल्याला पाहायचं. अभय आलेत गोलंदाजी मार्कवर. कर्णधार देवा पडबळ यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. देवा पडबळ, सागर पडबळ, ऋषी पडबळ, समीर पडबळ, अजयजी पडबळ, अभय पडबळ, बाळू जमदरे, गणेश पवार, अनिकेत पडबळ, पंकज पडबळ, आकाश पडबळ, पीटर पडबळ, आदी पडबळ आणि टीम आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू, अभय याचा चेंडू डॉट. संघाचा धावसंख्या स्थिर, धावफलकावर 27 धावा. मागील भगवत चषक अजूनही स्पर्धा आठवते. पहिल्याच मॅच मध्ये दत्ता गीते यांची जबरदस्त फलंदाजी होत दत्ता 11 या संघाने पहिला सामना जिंकला होता आणि अनेक प्रेक्षक वर्गाला हैराण करून सोडलं होतं असा असलेला हा संघ. इथे सुरेख असा चेंडू, काय फटका खेळलाय. क्वालिटी स्ट्रोक हिरामन भगतच्या बाडमधून चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. आत्मविश्वास वाढवणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. अभय, अभयचा बॉल, बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का हे आपल्याला पाहायचंय. तिथे पाहता पाहता आन बान और शान 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 34, 34 धावा. हिरामन मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय, त्याला 7 मैदानामध्ये कुमार कशा प्रकारे देणार ते आपल्याला पाहायचं. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. अजूनही आपण पाहिलं प्रदीप गडगे सारखा मातब्बर, सौरभ डोंगरे, पवन माळी, वसंत डोंगरे, मनोज भगत ही टीम येणं बाकी आहे. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. जो मैदानामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुमार गडगे, दोन्हीही बाजूने बॅटिंग करू शकतो. म्हणजे राईटी बॅटिंग करू शकतो आणि लिफ्टी बॅटिंग करू शकतो, ही त्याची खासियत आहे. फुलटॉस बॉल आणि सुंदर असा फटका कुमार गडगेच्या बाडमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी म्हणजे इथून पुढे 8ही संघ खेळणार आहेत, त्या सर्व संघांसाठी आणि पंच स्पेशली तुमच्यासाठी सूचना आहे. धर्मेंद्र वर्मा सर आणि माधवजी ठाकरे, स्पीचवरून सेकंड धाव कोणताही खेळाडू घेणार नाही, याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर कुमार. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका, दमदार चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. कुमार गडगे गोटेच्या बॅटमधून चपराक 4 रन. या स्पर्धेला रंग चढवण्यामध्ये 2 व्यक्तिमत्व खूप महत्वाचे राहतील. धावफलकावर धावसंख्या 40 धावा आहेत. अभयचं एक महागडं षटक, त्यामध्ये डीजे धनू आहेत आणि दुसरे माधवजी ठाकरे आहेत. गोलंदाज सय्या 40 ऑन द बूट. अजून एक आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. अभयचा 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 40 धावा. संधी डीजे धनूला.
तीन फलंदाज आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळतात. पाहूया या षटक क्रमांक 4 मध्ये कुणाला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात. सागर आलेत गोलंदाजी मार्कवर. डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहायचं, कारण आता मुख्य एंडला पंच आपल्याला पाहायला मिळतील. माधवजी ठाकरे प्रसिद्ध असे डान्सर आणि एमसे पास असलेले पंच आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 40. 40 ऑन द बोट. हिरामन मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला आबाईचं थोडंसं महागडं षटक स्ट्रायकर गोलंदाजाकडून थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सागर. धावफलकावर 40 धावा आहेत. पहिला बॉल फटका इथे फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. व्हेरी गुड कॅच, सुपर टेकन. फलंदाज बाद. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर 40 धावा आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर सागरने सफलता मिळवून दिली. विशेषतः आपण त्या खेळाडूचं कौतुक करू ज्याने कॅच पकडलेला आहे. बालूने जबरदस्त झेल टिपलेला आहे. प्रथमतः कॉम्बिनेशन थोडंसं बिघडलं होतं, परंतु त्याने कव्हर केला. फुल टॉस बॉल, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू जाईल, तिथे आहेत पीटरचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. तोपर्यंत 2 धावा इथे दत्ता 11च्या अकाउंटमध्ये. 2 धावा अकाउंटमध्ये ऍड होतील त्या भावेश गडगेच्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करत असताना टीम दत्ता 11. दुसऱ्या बाजूला जे हनुमान किसळ आहे त्या संघाकडे देखील पॉवरफुल हिटिंग आहे. पाहूया किती धावा बनतील धावफलकावर ते आपल्याला पाहायचं. भावेश ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर सागर. सुंदर असा फटका भावेश गडगेच्या बाडमधून. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब. चेंडू फरार. 4 रन. डीजे खूप चांगलं संगीत. धन्यवाद कुणाल. जरा मराठी गाणी चांगली लाव ना. तो नाचला लाव जरा चांगली लाव. अनेक जणांना आज डान्स पाहायचा आहे. प्रसिद्ध असे पंच माधवजी ठाकरे यांचा. धावफलकावर धावसंख्या 46. सुंदर असा चेंडू भावेच्या बाडमधून फटका इथे सुंदर पाहायला मिळतो. एक सिंगल आली. कुमार गडगे रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर होताना पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 47 धावा. 47 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकं झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन हरिदादा तुपे आणि दुसऱ्या बाजूला योगेश आपण तयारीत राहायचंय. सदाशिव आपण तयारीत राहायचं. तुमचं कॅप्टन पाठवून ठेवा. न्यू ब्रिटिश 11 आणि मोरिया प्रतिष्ठान खाटेघर. सुंदर असा चेंडू कुमारसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. सागर मैदानामध्ये कमबॅक करतोय. धावफलकावर 47 धावा आहेत. या षटका फक्त आपण जर विचार केला, एक विकेट आली, 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका येईल का ते आपल्याला पाहायचं. किसळ संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दत्ता 11 आंबेळे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. फटका इथे फसलाय. कॉटन बोर्डची संधी आहे आणि इथे फलंदाज कुमारला आता परतावा लागतंय. हा धक्का क्रमांक 5वा टीम दत्ता 11ला. हनुमान किसळ संघ
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिवचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला, ज्याचं नाव आहे हिरामन गडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाचा खेळ आज मैदानामध्ये कशा प्रकारे होणार आहे आणि मॅच झाल्यानंतर त्याची चर्चा मला वाटतं 1 वर्षभर चालत असेल पुढचा भगवा चषक येतपर्यंत. कमलाकर गीते यांना बॅटिंगच मिळाले नाही ही चर्चा होईल. ते कधी जाणार आहेत मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 बॉल रिमेनिंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आलम साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. नांदगाव कधी खेळणार याची चर्चा भरपूर आहे, कारण नांदगाव ज्या ज्या वेळेस खेळतो तुफान गर्दी या मैदानावर होते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर आलेत शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवर भावेश आहेत, भावेश गडगे. पहिला चेंडू बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. ओ क्षेत्ररक्षण अतिशय खराब. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल आणि चेंडू जवळपास सीमारेषा पार होतोय आणि दत्ता 11 या संघाचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट. 55 धावा. आपण समीरला पाहतो. स्ट्रायकर एंडवर भावेश. अजून एक चांगला फटका. तिथे लॉंग आपला पीटर चुका होत नाही यात. पीटरने टिपलाय सुंदर झेल आणि संपेल इथे बॅटर भावेश गडगेचा खेळ. सौरभ डोंगरे मैदानामध्ये दाखल होतोय. कायमच जर आपण पाहिलं सौरभ दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येत असतो, परंतु आता 8व्या क्रमांकावर त्याला का ठेवलंय ते आपल्याला पाहायचं आहे. बाहुबली ऑफ आंबेले. शरीरयष्टी पाहिले बॅटूरला जर बॉल कनेक्ट झाला तर सरळ आंबेले गावामध्ये मारू शकतो. ही ताकद आहे त्या खेळाडूमध्ये. तो मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभ डोंगरे. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. पहिल्या चेंडूवर चौकार आला. नशिबात सातत्यानंतर विकेट मिळवली. पीटरने सुंदर झेल टिपला. स्ट्रायकर एंडवर सौरभ डोंगरे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा. बॉल बॅटचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या 51 धावा. या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनतील ते आपल्याला पाहायचंय. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये होणार का ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. सौरभसाठी हा चेंडू. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आलेत. बॉलवर 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही खेळाडूंची रनिंग बिटवीन द विकेट. दाद द्यावे लागेल. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा येतील. संघात धावसंख्या धावफलकावर 53. 53 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विराजजी भांडे आज ॲज अ स्कोरर म्हणून आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. मला वाटतं 125 ते 30 मुलं आहेत या ग्रुपमध्ये. सुनील माळी क्रीडा मंडळामध्ये 11 टीम होतील यांच्या. इथे टाकलेला बॉल लेंथ आपल्याला पाहिजे. रनआउटची संधी आणि सौरभला परतावं लागतं. विकेट. फलंदाज बाद. व्हाईट बॉल. इथे कार्य करते टेन क्रिक लाईव्ह. त्यांच्या माध्यमातून संध्याकाळी 8 वाजता धानिवली या ठिकाणी ठाणे वर्सेस रायगड हा सामना होणार आहे. तरी अजूनही जर कोणत्या प्रेक्षक वर्गाने टेन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. टेन क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनी. पवन आलेत मैदानामध्ये. पवन माळी. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर रिवसचा बादशाह. पहिलाच बॉल रिवस अटेम्प्ट इथे केला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट. एक क्लिप निघाली पाहिजे.
ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 56 धावा. 56 ऑन द बोर्ड. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पाहूया हिरामन गडगेच्या बॅटमधून एखादा चौकार येतो का, की दुसऱ्या बाजूला असलेला गोलंदाज समीर इथे त्याचं अधिराज्य गाजवतोय ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू सफल झालेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा लेग बायच. लेग बायच्या रूपानं आलेले ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. संघा धावसंख्या धावफलकावर 57-58 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट मैदानामध्ये कशा प्रकारे चेस केलं जाईल आवाज ऐकूया आपण अलिबागचा काका मात्रे सर यांना. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार सुनील दादा आलम यांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला संघ न्यू ब्रिटिश 11 देवगाव हरीशदादा तुपे आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला मोरिया प्रतिष्ठान खाटेकर. खूप मोठं सहकार्य सुनीलदादा आलम यांचं आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. सर आहेत, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. चला मोरिया प्रतिष्ठान टीम, मोरिया प्रतिष्ठान आणि न्यू ब्रिटिश 11 देवगाव दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की लगेचच आपण यायचं. चला ताबडतोब दत्ता 11, वेळ तुम्ही भरपूर खर्च केलेला आहे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, कॅप्टन नाही का मोरिया प्रतिष्ठान, चला ना लवकर. आणि दुसऱ्या बाजूला न्यू ब्रिटिश 11, न्यू ब्रिटिश 11 चला ताबडतोब टॉस साठी जास्त विलंब करू नका. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर संघाचे कर्णधार सदा शिव खाटेकर आमच्या बरोबर जॉईंट होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे भगवा चषकामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला SPO भ्रमंती स्वप्नील पोटे आमच्या बरोबर आहेत. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सुनील दादा आलम त्यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस करू. कोण कॉल करताय? हेड आणि टेल आहे. स्वप्नील कॉल करतील. हेड असा कॉल आणि इथे हेडच आलेला आहे. मान्यवरांचं विशेष आभार. आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. स्वप्नील टॉस जिंकलेला आहे. समोर मोरिया प्रतिष्ठान खाटेकर संघ आहे. काय निर्णय घेशील 5 षटकांच्या लढतीत? नक्कीच आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करू. कारण समोर खाटेकर संघासारखा दिग्गज संघ आहे. सदाभाऊ आमचे जुने संबंध आहेत, आम्हाला माहिती आहे तो देखील दिग्गज संघ आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा ते प्रयत्न करतील, पण आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ते आमचा प्रयत्न राहील. काय बोलशील या भगवा चषकाच्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? मी मागच्या वेळी देखील प्रतिक्रिया दिली होती की भगवा चषकाच्या आयोजनाबद्दल बोलायची गरज नाही, म्हणजे आपण शब्दात मांडू शकत नाही. इतकं सुंदर आयोजन सुनील भाऊ माळी आणि नकुल भाऊ भांडेस आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबेळेपाडा किंवा आंबेळे यांच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं. आणि यावर्षी देखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं. ऑल द बेस्ट. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला सदाशिव आहेत. 2च मिनिटं घेईल. प्रथम बॅटिंग करायचे. 5 षटकं, किती धावा? 60+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हालाही विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. न्यू ब्रिटिश 11 देवगाव विन द टॉस अँड चूज द बोल्ड फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषक 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर, आणि ऐकत राहा काका मात्रे सर यांचा आवाज. धन्यवाद. आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं 58 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. ते श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघासमोर दत्ता 11 आंबेळी संघाने 7 गडी बाद 57 धावांचं योगदान दिलं. आणि या स्पर्धेसाठी अर्थातच मालिकावीर LED TV जी सन्मानित तुळशीरामजी देशमुख दहीगाव आणि राजेश शिवछत्रपती ग्रुप यांच्याकडून मिळणार आहे. आणि सर्व चषकची शिवाजी शेठ खंडागळे सर आणि अरुण शेठ पवारजी साहेबांच्या माध्यमातून मिळाली. या सर्वांचं आपण हार्दिक आभार व्यक्त करूया.
आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या ठिकाणी मैदानाकडे आपण वळणार आहोत. माझ्यासोबत गुणलेखक म्हणून विराज भांडे सर आता भांडे या ठिकाणी आमचे सन्माननीय पहिला चेंडू या ठिकाणी आपण पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळालं. एका धावेने खातं उघडलं गेलं. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ती पीटर आणि ऋषी. पीटरनी खातं उघडलं या ठिकाणी एका धावेने आणि गोलंदाज आहे यावेळी पप्पू. तर आमचे सन्माननीय आयोजक नकुलजी भांडे सरांचे सुपुत्र विराज भांडे या ठिकाणी गुणलेखाची भूमिका निभावतात. निश्चित त्यांचं स्वागत आहे. मैदानाकडे वळूया. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलात. बॅट आणि चेंडू यांचा चांगला स्पर्श नव्हता, परंतु या ठिकाणी चेंडू जेव्हा गेला पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवर गोलंदाज जात आहेत आणि 1 धावेचं योगदान इथे मिळते. 2 धावा आतापर्यंत धावपलकार मिळाल्यात. पहिले षटक अर्थातच पॉवर प्लेचं ज्यामध्ये 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन दरम्यान चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला पप्पू याचा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 11.60च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवायची आहे तिसरी गणेश मित्रमंडळ किसळ या संघाला. क्षेत्राची विरचना इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक तैनात आहे, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉईंट आणि एक मिड ऑफ विरोचना ऑफ साईडला. या विरोचनेतून पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केले, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू येण्याचा प्रयत्न इथे मात्र पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात झेल मात्र सोडला गेला आणि फलंदाजाला मिळालं अर्थात एक जीवदान. 2 धावांचं योगदान मिळते ते पीटरला. पीटर याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते. 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 4. पीटर पुन्हा एकदा स्ट्राईकला पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या एक जबरदस्त यावेळी मात्र आपण पाहता मिड विकेटला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. ती तब्बल 10. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र सुरेख स्क्वेअर कट चेंडू आपण पाहतात थांबत नाही आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू मात्र गेला तो अर्थात डीप पॉईंट मधून चेंडू सीमापार आलेला एक सुंदर फटका चौकार. याची आपण पाहिलं तर अर्थातच सुंदर योगदान या ठिकाणी दिलं, ज्याने एक षटकारी चौकारांच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाची सांगता झाली तेव्हा पहिल्या षटकात 14 धावा धावपलकार इथे पाहायला मिळाला. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय तो अर्थातच श्री गणेश मित्रमंडळ किसळ हा संघ. आणि धावपलकार आल्या 14 धावामध्ये येणारे 4 षटकं बाकी आहेत आणि प्रति षटक 11च्या सरासरीने ही जी 11.60ची सरासरी होती ती मात्र थोडीशी कमी झालेली पाहायला मिळाली. तर 44 धावांचं लक्ष समोर आहे. षटक होतं गोलंदाज पप्पूचं महागडे षटक ठरलं, कारण या षटकात त्यांनी तब्बल 14 धावा खर्च केल्या. कोणती सफलता या ठिकाणी मिळाली नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. पॉवरप्लेचं दुसरे षटक आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी यावी हिरामण गोलसाठी सज्ज. हिरामण भगत हे गोलंदाज आहेत. दुसरे षटक अर्थात 3 क्षेत्राच्या 30 शॉट सर्कलच्या बाहेर, जिथे एक आहे लॉंग ऑफला, एक आहे मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. आणि यावी मात्र डावी यष्टी आपण पाहिली ती उखडली गेली, ज्याच्यामध्ये अगदी मालवणी भाषेत सांगायचं ती दांडी गुल झाली आणि हा पहिली सफलता या ठिकाणी मिळाली ती श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघाविरुद्ध अर्थात दत्ता इलेव्हन आंबेड या संघाला.
मात्र डावी यष्टी उखडली गेली आणि फलंदाज ऋषी ज्याने 2 चेंडूचा सामना केला, 1 धावेचं योगदान देऊन मैदान परतला. पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पंचांच्या उजवीकडून. हा गोलंदाज गोलंदाजी सज्ज आपल्या पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय देवा. देवा या ठिकाणी देवासाठी क्षेत्ररक्षण पाहिलं तर यष्टीपासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग पाहू शकता, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, परंतु ते पाहिलं तर आपण क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होता. झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि अर्थातच 1 धावेचं योगदान इथे मिळालं. खेळाडूला मिळालं जीवदान निश्चित म्हणता येईल, कारण जीवदान आणि क्रिकेट याचं फार मोठं संबंध आपण पाहायला मिळतो. कारण 4 या धावसंख्येवर रोहित शर्माला जीवदान मिळालं. तब्बल 264 धावांचं योगदान त्यांनी दिलं. हे देखील निश्चितच आपल्याला पाहिलेलं आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये. तर इथे देवाने जीवदानच्या माध्यमातून 1 धावेचं योगदान दिलं. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळचा चेंडू आपण पाहिला तर डाव्या यष्टीच्या काहीसा बाहेर इथे पंच दर्शवतात. आमचे दोन्ही पंच मधु ठाकरे सर आणि त्याचबरोबर धर्मेंद्र वर्मा सर या पहिल्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका होतात. स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. एकूण धावफलकात 1 निव्वळ धावफलक धाव्यावर पोहोचल्या त्या 16 धावा. वळी या मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आपण पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडूला आर पार पाठवलं. 4 धावांचं योगदान मिळालं आणि हा सुंदर अर्थात सुरेख फटका चौकार. थोडंसं कमी आहे, युवा खेळाडू आहे, पण त्याने आतापर्यंत खूप चांगले योगदान आपल्या संघासाठी दिले. या दरम्यान हा चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली म्हणून पंचाने या ठिकाणी निश्चितच नकार दिला गेलाय. चांगला चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळाली. गोलंदाज हिरामण भगत जे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पीटर फलंदाज आहे जो खेळतोय. 1 षटकार आणि 2 चौकाच्या म्हणून तब्बल 17 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. 20 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 58 धावांचं लक्ष उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा पहिला सामना. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आपण पहा. हा चेंडूला स्वीप करायचा होता. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा स्वैरचा इशारा या माध्यमातून पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर. 21 हा खरं तर शुभांक असं म्हणतात, कारण 21 दुर्वांच्या जुड्या, 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो आणि आपण कोकणवासीय RTO ऑफिसमध्ये निश्चितच मोठी देवाणघेवाण करतो, जिथे 21 हा शुभांक आपल्या 4 व्हीलर मिळवण्यासाठी निश्चित चांगले प्रयत्न करतो. पुढे सरसावलाय. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. काय जबरदस्त टायमिंग शॉट. इथे मात्र आपण पाहिला मिड विकेट वरून आलेला एक आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. काल आपण 93 धावांची खेळी पाहिली होती. खूप चांगलं योगदान त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 122 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवला गेला. हे देखील योगदान आपण पाहायला मिळालं. इथे मात्र संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न पीटर करतोय. यावेळी हा चेंडू मात्र थोडासा गुडलिंग स्पॉट चेंडू फेकला. बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे निदाव चेंडू सांगता षटक क्रमांक या ठिकाणी 2ची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना श्री गणेश मित्रमंडळ किसळ ज्या संघाला तब्बल आपण पाहिलं त्या ठिकाणी 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावर धावेन पोहोचल्यात त्या 27 धावा धावफलकावर नोंदवल्यात. 58 धावांचं लक्ष, 27 धावफलकावर म्हणजे येणारी 3 षटकं 31 धावांची गरज आहे आणि समीकरण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 10.33 प्रत्येक षटकामागे थोडंसं समीकरण या ठिकाणी निश्चित कमी होताना पाहायला मिळालं. कालची आपण या ठिकाणी जर खेळी जर पाहिली तर एक जबरदस्त योगदान मिळालं होतं, जे 2 संघ या ठिकाणी अर्थात सुपर 8मध्ये प्रवेश केले होते. त्यात संदीप लेमन डहेणोली संघ 3 बाद 122 हा धावांचा उच्चांक नोंदवला आणि त्याच संघाचा खेळाडू हरेश यांनी तब्बल 93 धावा 10 षटकार आणि 9 चौकारांच्या माध्यमातून खेळी त्यांनी सजवली होती. हे धावांचं निश्चित एक मोठं योगदान इथे पाहायला मिळाले. तर जाऊया आपण मैदानाकडे.
सुपर 8मध्ये आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या दिवशी पीर साई उमरोली संघ आणि त्यानंतर काल संदीप लेवण डेहनोळी संघ हे सुपर 8मध्ये दाखल झाले. अंतिम 8मध्ये हे संघ आपण पाहतात. आज पाहूया कोणता संघ या ठिकाणी सुपर 8मध्ये जाईल. वळी आपण मैदानाकडे. नवीन गोलंदाज या विजयाने पहिलं षटक फेकलं होतं पप्पू गोलंदाजीसाठी सज्ज आमच्या अतिथी कक्षाच्या एनकडून. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आहे. मिड विकेटवर क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. हा शानदार फटका, षटकार साधावा. आणि वैयक्तिक 7 या धावसंख्येवरून पोहोचतोय. 33 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. ते श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघाच्या माध्यमातून एकमेव फलंदाज रुची मैदानातून गमवला ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलं. परंतु त्यानंतर पीटर सलामीला फलंदाज आणि देवा यांची साथ इथे आपल्याला पाहायला मिळाली. तेरी मेरी साथ असं नेहमी क्रिकेटमध्ये देखील म्हणलं जातं. आणि या ठिकाणी या 2 खेळाडूंमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हे चांगलं योगदान देतो. वळी आपण मैदानाकडे. 7-8 पॉलांचा रनअप आहे. गोलंदाज पप्पू यावी पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, गुड लेंग स्पॉटवर चेंडूची उंची कमी ठेवली. इथे आपण फलंदाजा अंदाज पूर्णपणे चुकला. फ्रंट फुट रेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहिलं. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं. यावी बॅटचा स्पर्श झालाय मात्र डीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जिथे शॉर्ट थर्डमॅनला होता तो चेंडू पकडू शकला नाहीत आणि तोपर्यंत निश्चित 4 धावांचा बोनस ज्याला म्हणलं जातं जिथे 1 धाव मिळू शकणार होती तिथे 4 धावांचं योगदान मिळालं आणि एकूण धावफलकात वाढ झाली ती 37. आलं होतं. लेटकटचा वापर त्याने केला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. फुलटॉस लोअर फुटॉस चेंडू मात्र त्याचा फायदा घेऊ शकले नाही कारण साधारणतः यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला तो आता शॉर्ट मिड विकेटला जिथे देवाने आणि त्याचे साथीदार पीटर याने 2 धावांचं योगदान इथे घेतलं. 2 धाव मिनिटात संघाला आणि एकूण धावफलकात वाढ झाली ती 39 धावा धावफलक आल्यात ज्यामध्ये देवा वैयक्तिक खेळाडू 1 षटकार चौकाच्या माध्यमातून तब्बल 13 धावांचं ज्यांनी योगदान दिलं. तब्बल 5 चेंडूचा त्यांनी सामना केला. तिसरा क्रमांक राहिला फलंदाज एक चांगली साथ. वळी या मैदानाकडे. हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहतात पंच आमच्याकडे वळटा दर्शवता चेंडू खराब आहे. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि अशा प्रकारचा चेंडू जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो तो क्रिकेट विश्वामध्ये मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आपल्याला आठवण होते ज्यांनी 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी स्वैर चेंडू फेकला नाही. चेंडूला उंची थोडीशी जास्त होती ते आपण पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी मात्र आपण पाहतात आणि बॅटचा स्पर्श या ठिकाणी झाला असं या पंचांनी दर्शवलं आणि त्यामुळे फलंदाज या ठिकाणी देवाची खेळी मात्र इथे समाप्त होते. थोडीशी उंची जास्त होती. बॅटचा स्पर्श झाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज क्रमांक 2 इथे श्री गणेश मित्रमंडळ किसळ संघाचा मैदानातून बाहेर. मात्र झेलचीतच्या माध्यमातून मैदानातून परतला आणि नवीन फलंदाज या ठिकाणी संदीप अर्थात देवा या ठिकाणी माफ करा संदीप या ठिकाणी फलंदाज आहे संदीप आणि गोलंदाज देखील आपण पाहता तो अर्थातच पप्पू. चाळीस धावा धावफलकावर. 58 धावांचं लक्ष्य समोर आहे. दत्ता इलेव्हन आंबेळी विरुद्ध श्री गणेश मित्रमंडळ किसळ या 2 संघात सुरू असलेला हा सामना आजच्या तिसऱ्या दिवसातला हा पहिला सामना. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू. पप्पू पुन्हा एकदा धावण्यामध्ये थोडंसं काहीतरी अडथळा निर्माण झाला. अंतिम चेंडू असेल बहुधा या षटकातला. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी जवळून यष्टीच्या जवळ चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 3 षटकाची समाप्ती
40 धावा धावपलकावर प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 13.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली. ती श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघाने 2 फलंदाज गमावलेत. आता मात्र लक्ष 58 धावांचं लक्ष समोर आहे. 40 धावा धावपलकार आले, त्यामुळे 18 धावांची गरज आहे आणि येणारे 12 चेंडू 18 धावा, प्रतिषटक 9ची गरज आहे जलपान मैदानामध्ये. आता जलपान हे देखील अतिशय महत्त्वाचे योगदान नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य जे मिळाले सन्माननीय विजय शेठजी पवार साहेब कुटलबंगा यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत. संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूचे आम्हाला पुरवठा केला आहे युवराज पडवळ अर्थात तात्या यांना किसळ यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. चषक शिवाजी शेठजी खंडाळे सर व अरुण शेठजी पवार साहेबांच्या मिळाले. हेल्मेट सौजन्य सामनावीर म्हणून जे आपण पाहायला मिळतं ते अर्थात श्री जगन्नाथजी कोंगरे सर, कुणालजी म्हात्रे, संदीपजी गोरड सर, मिलिंदजी रसाळ आणि शरदजी भगत सर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहेत. या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज म्हणजे मालिकावीर म्हणून या ठिकाणी LED TV तुळशीरामजी देशमुख सर, दहीगावा, राजे शिवछत्रपती ग्रुप यांच्याकडून मिळाले. या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. पुढचा सामना आपण पाहणार आहोत मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आणि न्यू ब्रिटिश देवगाव या 2 संघामध्ये पुढची लढत आपण पाहायला मिळेल. काल 2 दिवसामध्ये सुपर 8मध्ये पीरसाई उमरोली आणि संदीप इलेव्हन डेहनोली या 2 संघांनी आपले स्थान निश्चित केलं. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 8 अर्थात 62 संघ खेळतात आणि ज्यामध्ये 8 संघांना यांनी सुपर 8मध्ये संधी इथे मिळणार. वळी आपण मैदानाकडे चौथे षटक घेऊन गोलंदाज मनोज यावी गोलसाठी सज्ज होतोय. अर्थात यावी मनोज गोलंदाज आहे. आंबेळे खुर्द या गावाकडून गोलसाठी सज्ज होत आहेत आपल्या पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि समोर मात्र फलंदाज आहे तो पीटर. पहिला चेंडू या षटकातला बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो अर्थात स्क्वेअर लेगला डिप्स करून शेतेशे चेंडू येतोय. एक धाव चांगली फेकी थ्रो ज्याला म्हणलं जातं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं ते यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि 1 धावेचं योगदान. 41 धावा धावपलकावर 17 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू यावेळी मात्र संदीप असेल 0 धावसंख्येवर आणि पीटर खेळतो वैयक्तिक 1 षटकार 2 त्रिफळा उद्ध्वस्त मधली यष्टी ते वाकवली गेली. यॉर्कर पद्धत चेंडू ते आला, फलंदाजी नजर थोडीशी बाजूला झाली आणि या ठिकाणी मात्र हवेत मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. 3रा धक्का यावेळी बसला श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघाला. दोन चेंडूचा सामना केला आणि 0वर बाद झाला. ती घटना 17 जुलै 1866 डक आउट म्हणून ज्याला म्हणलं जातं. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हे क्रिकेट खेळताना 0वर बाद झाले. उत्तरपदात ते लिखाण आलं अर्थात डक म्हणजे बदक आणि बदकाच्या अंड्याचा आकार हा 0 आकाराचा असतो आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वामध्ये लेदर क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटमध्ये 0वर बादणाऱ्या फलंदाजाला बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी संदीप परतला. नवीन फलंदाज अभय मैदानामध्ये यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा या विबॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय, चेंडूला भिरकावून दिलाय अर्थात पूलचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतो, एक शानदार फटका, षटकार 6 धावा. धावा धावपलकर आल्यात. अभयच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवर त्यांनी पहिला षटकार मारला आणि वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची आपल्या आठवण करून गेली. ज्या खेळाडूला खरं तर तो भंगार विकायचा पण क्रिकेटमध्ये आला, त्याला संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने खातं उघडलं. इथे अभयने देखील षटकाराने खातं उघडलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये शेतीचे चेंडू येतोय. झेल मात्र इथे सुटला गेला. तो पण 2 धावा फलंदाजी पूर्ण केल्या. 2 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं आणि या 2 धावा जाऊन पोहोचतात 49 या धावपलकावर. 3 गडी बाद 49. 58 धावांचं लक्ष, 9 धावांची गरज आणि चेंडू बाकी आहेत ते 8 चेंडू आणि अर्थात 9 धावा हे समीकरण या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळाला. हा झेल होता, संधी होती परंतु चांगला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. वांडिश लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षक होता चेंडूवर आला, झेल मात्र सुटला आणि 2 धावांचं योगदान. अर्धशतकाच्या जवळ आले.
श्री गणेश मित्र मंडळ किसळ हा संघ क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातो. इथे आपण पाहिला शॉट थर्डमॅन तैनात केले, तिथे क्षेत्ररक्षणाला हटवलंय आणि त्याला घेतला गेला. या ठिकाणी मात्र सिली बिडॉन या क्षेत्रामध्ये वळी या मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून खेळलाय, गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र ती जे प्रयत्न निश्चित चुकतो आणि चेंडू जाईल सीमारेच्या बळी येतोय. बोनस चौकार, 4 धावांचं योगदान आणि धावफलकात जाऊन धावा पोहोचल्या त्या 53. यावेळी पुन्हा एकदा गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑन मधून चेंडू जाईल. इथे मध्ये लॉफ्टेड शॉट, चौकार, 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 57 धावा. सामना इक्वल अर्थातच बरोबरीत आलाय. एका धावेची गरज आहे कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि काय फलंदाजी केली या ठिकाणी 5व्या क्रमांकावर राहिलेला अभयच्या माध्यमातून 1 षटकार आणि 2 चौकाच्या माध्यमातून तब्बल त्याने 16 धावांचं योगदान दिलं. सामना बरोबरीत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये, 5 या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज हिरामण. पुढचा चेंडू आणि हा बहुधा विजयी फटका इथे आपण पाहतात. पॉईंटच्या डोक्यावरून या ठिकाणी ही अर्थात इथे चौकार मिळेल, 4 धावांचे योगदान. अशा प्रकारे हा सामना श्री गणेश मित्रमंडळ किसळ या संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दत्ता इलेव्हन आंबेळे या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामनावीर या ठिकाणी काही क्षणात आपण पाहणार आहोत. आमचे गुणलेखक ज्या ठिकाणी अर्थात नकुलजी भांडे यांचे सुपुत्र विराज भांडे या ठिकाणी आंबेळे हे दर्शवतात की सामनावीरचे पारितोषिक जाईल ते पीटर, ज्याने सलामीला येत अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. परंतु पहा जी क्रिकेटमधली मैत्री, 2 संघ भले पराभूत जरी झाले तर या ठिकाणी आपण पाहिलात की दत्ता इलेव्हन आंबेळे संघ जे आपल्या गावची स्पर्धा आहे या ठिकाणी अर्थात एकमेकाला हस्तोलन करतात. हे खरं तर क्रिकेटचं महत्त्व आणि अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर लाईनअपच्या माध्यमातून मैदानात गेलेत, एकमेकांनी आपल्या संघाला निश्चित